टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। लोकसभा निवडणुकीत पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात 125 विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या होणार सभा। उद्धव ठाकरे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आज देणार निकाल। दुपारी 4 वाजल्यापासून निकालाचं वाचन सुरू। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख। चौथा उमेदवार देऊन मवियाला धक्का देण्याचा भाजपच्या हालचाली। उमेदवार न दिल्यास होणार बिनविरोध निवडणूक। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक। वरिष्ठ नेत्यांसह सर्व आमदारांची बैठक। बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार बैठक। पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा उमेदवार देण्याची शक्यता। मेधा कुलकर्णींना राज्यसभेसाठी संधी दिल्यानं पुणे लोकसभेची गणितं बदलणार। लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनील देवधरांच्या नावाची चर्चा। मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आज 6वा दिवस। जरांगेंची प्रकृती खालावली। जरांगेंचा उपचार घेण्यास पुन्हा नकार। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी होणार आंदोलन आणि रास्ता रोको। पंजाबमध्ये शेतकरी आज रोखणार 4 तास रेल्वे ट्रॅक। पंजाब शेतकरी संघटनांकडून घोषणा। रविकांत तुपकरांवर अटकेची टांगती तलवार। तुपकरांच्या जामिनावर जिल्हा सत्र न्यायालयात निकाल। त्याआधी तुपकरांच्या उपस्थितीत बुलढाण्यात निर्धार मेळाव्याचं आयोजन। भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियावरील बेनामी व्यवहाराप्रकरणी खटला कोर्टाकडून बंद। खटला विशेष न्यायालयाने बंद करून निकाली काढावा। अनुभवी मधल्या फळीचा भारत इंग्लंड तिसरा कसोटी सामना आजपासून। सरफराज जुरेलच्या पदार्पणाची शक्यता। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी ऑफिस परिसरात तिसरा माणूस कोण? हत्येचं महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सांगली दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान दिवसभर साधणार कार्यकर्त्यांशी संवाद। शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। उद्या लोणंद येथे शरद पवार करणार कृषी प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन। राज्यसभेवर उमेदवारी दिल्याबद्दल अशोक चव्हाणांनी मानले भाजपचे आभार। सोपवलेली जबाबदारी मोठी असून प्रामाणिकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, चव्हाणांचं विधान। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना 6व्यांदा समन्स। केजरीवाल एकदाही चौकशीसाठी न गेल्यानं बजावलं समन्स। भाजपनं आयात केलेल्या लोकांना संधी दिली। आजची भाजपची यादी पाहता दया येते। नाना पटोलेंची भाजपच्या राज्यसभा उमेदवारांवर टीका। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज 11 वाजता करणार रास्ता रोको। अशोक चव्हाणांचे समर्थक विनायक देशमुखांनी दिला राजीनामा। नाना पटोलेंकडे विनायक देशमुखांनी पक्ष आणि पदाचा दिला राजीनामा। अटल सेतूवरून महिन्याभरात धावली 8,13,000 वाहने। सागरी सेतूला महिन्याभरात केवळ 13 कोटींचा महसूल। मार्चपासून मुंबईत 10% पाणी कपातीची शक्यता। 7ही धरणांमध्ये 48% पाणीसाठा शिल्लक। राज्य सरकारकडे राखीव साठा देण्याची पालिकेची मागणी। दहिसर भाईंदर रस्त्याचा भार मुंबई पालिकेवर। MMRDAची दहिसर भाईंदर उन्नत जोड रस्ता निधी देण्यास असमर्थता। मुंबई महापालिका करणार या प्रकल्पाचा 3,500 कोटींचा खर्च। राज्यभरात 1 लाख कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचं समोर। यवतमाळ जिल्ह्यात 3,000 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। कर्मचाऱ्यांची पडताळणी करून करणार दोषींवर कारवाई। जागतिक बँकेच्या पथकाने केली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी। प्रकल्पास आर्थिक आणि तांत्रिक मदत करू, पथकाकडून आश्वासन।
पुणे लोणीकांत पोलीस स्टेशनच्या 3 पोलीस आयुक्तांचे तडकाफडकी निलंबन. वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणाचे पेटून घेतल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.